महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित फुले हा चरित्रात्मक हिंदी चित्रपट सध्या एका सांस्कृतिक आणि राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी सापडलेला आहे। त्यामुळे महात्मा फुले जयंतीला प्रदर्शित होणारा हा चित्रपट पुढे ढकलण्यात आलेला आहे। या चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा हे दोघंही प्रमुख मुख्य भूमिकेत आहेत। राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे। हा चित्रपट 11 एप्रिल 2025 ला सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार होता, पण राज्यातल्या ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटाचं प्रदर्शन 2 आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आलंय, अशा काहीतरी पद्धतीचं सांगण्यात आलंय। नव्या तारखेनुसार चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। आता नेमकं या चित्रपटामध्ये आक्षेप घेण्यासारखं काय आहे, विरोध करणाऱ्यांचं नेमकं म्हणणं तरी काय आहे, दिग्दर्शकाचं म्हणणं काय आहे, चित्रपट वादात नक्की का बरं सापडलेला आहे, या सगळ्याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून शोधून घेऊ। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्या नेतृत्वाखाली या संघटनांनी चित्रपटावर जातीयतेला खतपाणी घालण्याचा आणि ब्राह्मण समाजाचं कलंकित चित्रण केल्याचा आरोप या ब्राह्मण संघटनांनी केलेला आहे। सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लगेच दवे यांनी चित्रपटावर टीका करताना असा दावा केलाय की महात्मा फुलेंच्या समाज सुधारणांमध्ये योगदान देणाऱ्या ब्राह्मणांचा उल्लेख या चित्रपटात दुर्लक्षित केलेला आहे। त्या सेन्सर बोर्डानेही उडी घेत चित्रपटातल्या काही दृश्यांना कात्री लावायला सांगितलेलं आहे। त्यातला काही भाग काढण्याची गरज नाही, पण जे चांगलं आहे ते तुम्ही दाखवलं आहे की नाही हा आमचा प्रश्न आहे, असं ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले। फुलेंना ब्राह्मणांनी काही प्रमाणात विरोध केलाच, पण काही प्रमाणात समर्थनही केलं, चांगली कामही केली, शाळा दिली, देणगी दिली, शिक्षक दिले, विद्यार्थी दिले, हे तुम्ही दाखवलं आहे की नाही हा आमचा अनंत महादेवन यांना प्रश्न होता। पुढे ते असंही म्हणाले, आमचा एकमेकांमध्ये संवाद झालेला आहे, चित्रपट एकांगी होणार नाही याची काळजी घेऊ असं त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे। त्यासाठी बदल करायचे असतील तर ते बदल आम्ही करू, त्यासाठी आम्हाला 15 दिवस लागणार आहे, असंही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं। त्याच अनुषंगाने आजच्या पत्रकार परिषदेत दिग्दर्शकांनी चित्रपट 2 आठवडे पुढे ढकलण्याचं अधिकृतरित्या घोषित केलेलं आहे। आता ते बदल करतील आणि त्या बदलाचं आम्ही स्वागत करतो, असं दवे म्हणाले। कोणती दृश्य आक्षेपार्ह वाटतात असं विचारलं असता दवे यांनी ट्रेलरमध्ये एक ब्राह्मण मुलगा सावित्रीबाईंवर चिखल फेकताना दाखवण्यात आला आहे, असा त्यांचा संदर्भ दिला। त्यावर भाष्य करताना दवे म्हणाले, असं काही निगेटिव्ह घडलं असेल तर ते दाखवण्याची गरज नाही, असं माझं मत आहे, पण तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याशिवाय चित्रपट पूर्ण देखील होणार नाही, हे आम्ही मान्य करतो। पण त्याच ट्रेलरमध्ये शाळा घेताना एखादा ब्राह्मण त्यांना मदत करतोय असं जर दाखवलं असतं तर ते नक्कीच चांगलं झालं असतं, असंच एकंदरीत मत दवे यांनी मांडलं। पुढे दवे म्हणाले, पण ते न दाखवणं म्हणजे द्वेषाकडे घेऊन जाणं आहे आणि आता सध्या ते द्वेषाकडे जाते, अशाच काहीतरी पद्धतीचं मला चित्र दिसतंय, असंही दवे यांनी शेवटी स्पष्ट केलं। चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये फुलेंना मारहाण झाल्याचंही एक दृश्य दाखवण्यात आलंय। त्यावरही महात्मा फुले यांचे नातू प्रशांत फुले यांनी आक्षेप घेतलेला आहे। फुले हे पैलवान होते, ते आखाड्यात जायचे, दांडपट्ट्यांची कला त्यांना अवगत होती, असं असूनही त्यांना मारहाण झाली हे कसं काय दाखवलं जाऊ शकतं, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं। महात्मा फुलेंना कोणी मारलं अशी कोणतीही नोंद इतिहासामध्ये अजूनही सापडत नाही। त्यांना मारायला आलेल्या 2 मारेकऱ्यांचं परिवर्तन फुलेंनी केलं, त्यानंतर ते 2 मारेकरी त्यांचे अंगरक्षक झाले होते। बाकी सिनेमाबद्दल त्यांचा काहीच आक्षेप नाही, असंही फुले यांच्या वंशज यांनी व्यक्त केलेलं आहे। त्याचबरोबर सिनेमातल्या अशा न पटलेल्या गोष्टीबद्दल फक्त चर्चा केली गेली, यावर बंदी घाला असं सांगितलं नव्हतं। मात्र माध्यमांनी अर्धवट माहिती दिल्यामुळे विनाकारण वादाला तोंड फुटलं, असंही त्यावेळी ते म्हटले। चित्रपटाला सुरुवातीला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने म्हणजे CBFCने यू प्रमाणपत्र दिलं होतं,
पण वाद सुरू झाल्यानंतर बोर्डाने चित्रपटातल्या अनेक दृश्य आणि संवादामध्ये बदल सुचवलेले आहे। मंडळाचे विशेषतः जातीय व्यवस्थेवर असलेल्या वाईप ओव्हर्सचा भाग हटवण्याचा आदेश दिलेला आहे। त्याचबरोबर पेशवाईला राजेशाही म्हटलं गेलंय आणि महार मांग मनूची जातीय व्यवस्था अशा उल्लेखामध्येही फेरफार करण्यात आलेली आहे। काही संवादामध्येही बदल करण्यात आलेला आहे। उदाहरणार्थ जहां शूद्रों को झाड़ू बांधकर चलना चाहिए, हा संवाद क्या यही हमारी सबसे दूरी बना के रखनी चाहिए अशा पद्धतीचा बदल करण्यात आलाय। तर 3000 साल पुरानी गुलामी या वाक्याला कई साल पुरानी गुलामी अशा पद्धतीचा बदल करण्यात आलाय। काही ठिकाणी जात या शब्दाऐवजी वर्ण असा शब्द उपशीर्षकामध्ये बदलून टाकण्यात आलेला आहे। हे सर्व बदल चित्रपटाच्या मूळ आशयावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम करणारे ठरतात आहे। याच आणि अशाच पद्धतीच्या अनेक गोष्टींमुळे हा चित्रपट वादात सापडल्याचं आपल्याला दिसतोय। पण दिग्दर्शकांनी जशा पद्धतीचे बदल त्यांना सुचवले गेले त्या पद्धतीचे बदल आम्ही घडवून आणू आणि 25 तारखेला चित्रपट चांगल्या रीतीने प्रदर्शित होईल अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा प्रेक्षकांना दिलेलं आहे। आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? फुले चित्रपटावर जो आक्षेप घेतलेला आहे तो आक्षेप अगदी योग्य आहे का, किंवा विनाकारण वाद निर्माण करण्याचं हे एक षडयंत्र आहे? याबद्दल एक नागरिक म्हणून, एक प्रेक्षक म्हणून तुम्ही काय विचार करता? तुमचा विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।